नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे या सर्व विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो. आणि आजचा आपला विषय आहे केसांच्या समस्या आणि त्यावरील उपचार. आणि यावर मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर गजानन आनंद जाधव. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. तर डॉक्टरांविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर गजानन जाधव हे हेअर ट्रान्सप्लांट म्हणजेच केस प्रत्यारोपणासाठी सुप्रसिद्ध आहेत. यांच्या क्लिनिकला डेन्सिटी महाराष्ट्रामध्ये 10, केरळमध्ये 2, बेंगलोर असे एकूण 13 शाखा आहेत. डॉक्टर गजानन जाधव यांनी MBBSची पदवी राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणेमधून पूर्ण केलेली आहे. तसेच ते एक असे डॉक्टर आहेत ज्यांच्याकडे डबल डिग्री आहे. त्यांनी आपली ॲनेस्थेसियाची डिग्री द टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि डर्मॅटॉलॉजीची डिग्री कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन ऑफ मुंबई येथून पूर्ण केलेली आहे. चला तर आपल्या विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, आपण बघतोय सध्याच्या जनरेशनला काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही, पण खूप कमी वेळात टक्कल पडलेलं दिसून येतं. अगदी 30च्या आत, 30-35च्या मध्ये काय याच्या मागे काय प्रॉब्लेम आहे? मी तर असं म्हणेल की आता 35 वर्ष तर खूप दूर आहे. मी असे काही मुलं बघितले ज्यांचं 20व्या किंवा 22व्या वर्षी पूर्ण टक्कल पडलेलं आहे. तर आज जी जनरेशन आहे आपण त्याला म्हणूया की खूप लवकर वयामध्ये येत आहे. म्हणजे प्युबर्टी ज्याला म्हणायचो की आपण वयात येण्याचं वय जे आहे सुरुवातीला 14-15 वर्ष असायचं, आता 10 आणि 12व्या वर्षीसुद्धा मुलं जी आहेत ती वयात येतात. त्यामुळे काय होतं आहे की लवकर वयात आल्यामुळे जो हार्मोनल इम्बॅलन्स नंतर क्रिएट होणारा असतो तो लवकर तयार होतो. लाईक आपलं जे अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया नावाची बिमारी आहे किंवा आपण त्याला जेनेटिक हेअर लॉस असं म्हणतो, हा DST नावाचा हार्मोन जो असतो, जो हा सेक्शुअल हार्मोन असतो, जो प्युबर्टीमध्ये आल्यानंतर तो येतो शरीरामध्ये, तो डेव्हलप व्हायला लागतो किंवा त्याची वाढ होते. तर अशा कंडिशन्समध्ये युजली लवकर आल्यामुळे त्यांना लवकर टकलेपणा पण येतो आणि ॲज वेल ॲज त्यांना लवकर केस गळती पण सुरुवात होते. अलॉंग विथ दॅट बाकीचे पण प्रॉब्लेम्स आहेत की स्ट्रेस आहे, आजकाल मुलांना जेवण आणि लाईफस्टाईल ह्या सगळ्या गोष्टींचा यांच्या केसांच्या वाढीवरती पण प्रादुर्भाव होतो आहे. ओके. आणि डॉक्टर, आजकाल सगळ्यांचंच शेड्यूल इतकं बिझी झालेलं आहे की झोपेच्या वेळा फिक्स नाहीत, खाण्याच्या फिक्स नाहीत, त्याचबरोबर ते जे डेली रुटीन फॉलो करतात ते पूर्णच विस्कळीत झालेलं आहे. तर एकंदरीतच याचा हेअर फॉलवर परिणाम होतो का? डेफिनेटली. आपला केस जो आहे त्यालाही न्यूट्रिशन हे आवश्यक असतं. आपण जरी त्याला इसेन्शियल ऑर्गन किंवा फार इम्पॉर्टंट ऑर्गन जरी आपण कन्सिडर करत नाही आहोत तरीसुद्धा केस हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यालाही न्यूट्रिशन तेवढंच महत्त्वाचं आहे, त्याला तेवढंच आरामाची पण गरज आहे. बॉडी युजली काय करते की जे इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत त्यांना सर्वात सुरुवातीला रिस्टोर करण्याचा किंवा त्यांना इम्पॉर्टन्स देण्याचा प्रयत्न करते. ज्यावेळेस कधी आपल्याला कुठलाही स्ट्रेस येतो किंवा आपल्याला कुठले आजार होतो, डेंग्यू होतो किंवा मलेरिया होतो, त्यावेळेस आपण बघितलं की केस गळतात. ते कशामुळे गळतात? तर बॉडी आपला जो ऑक्सिजनचा सप्लाय आहे किंवा न्यूट्रिशन आहे ते मेन जे ऑर्गन्स आहेत, लिव्हर, किडनी, आपण असं म्हणूया की हार्ट आणि ब्रेन, यांच्यासाठी सेव्ह करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आपले केस गळतात. त्यांच्याकडे ब्लड सप्लाय, ऑक्सिजन आणि न्यूट्रियंट्स हे कमी प्रमाणात पोहोचतात. त्याचप्रमाणे जर आपण आहारामध्ये प्रॉपर प्रोटीन्स, न्यूट्रियंट्स, मिनरल्स, मल्टीविटामिन्स हे जर प्रॉपर आहारात नाही घेतले तर डेफिनेटली केस गळतीचा संख्या जी आहे, प्रमाण जे आहे ते वाढायला लागतं. आणि जे झोप नाही झाल्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिडंटचं प्रमाण, जे आपण म्हणतो की जे टॉक्सिन्स असतात शरीरामध्ये, वाढायला लागतात. आपण झोपल्याचा एक सर्वात महत्त्वाचा फायदा असा होतो की रात्री आपण 11 ते 3च्या दरम्यान शरीरामध्ये लिव्हर जे असतं ते अँटीऑक्सिडंट म्हणजे जे शरीराच्या मध्ये जे टॉक्सिन्स असतात त्यांना न्यूट्रिफाय करण्याचा प्रयत्न करतात. एकदा ते न्यूट्रलाइज झाले की परत आपण दुसऱ्या दिवशी फ्रेशली उठू शकतो. पण ही गोष्ट युजली होत नाही बिकॉज लेट नाईट आपण TV बघतो, स्क्रीन टाईम वाढत चालला आहे. मोबाईल्समुळे तर खूप जास्त प्रमाण वाढलं आहे केसा गळतीचं. त्याचं रिझनच ते आहे की जो प्रॉपर सर्कॅडियन रिदम असायला हवा, जो सेट असायला हवा. सुरुवातीला लोक 8 वाजता झोपायचे, सकाळी 4 वाजता उठायचं, तर आपलं सगळं गणित चुकलं आहे सध्या. त्याच्यामुळे जास्त प्रमाणात केस गळती होत आहे. बरोबर. आणि कोणताही आजार असो किंवा आजार नसला तरी आपण योग्य आहार घेणं खूप गरजेचं आहे फिट राहण्यासाठी. तर या अनुषंगाने निरोगी केस ठेवण्यासाठी त्यात आहाराची काय भूमिका असू शकते? आता सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम हा आहे की आपण जे काही खातो आहोत त्याचा हेल्थ इंडेक्स किंवा फूड क्वालिटी इंडेक्स किती आहे फार महत्त्वाचा आहे.
कुठलंही फळ जर खाल्लं तर केमिकल्स असेल किंवा नसेल हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो. पालेभाज्या खातो त्याच्यामध्ये किती केमिकल्स असतील हा मोठा प्रश्न तयार होतो. आणि खायचं काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आजकालच्या हे जे हायब्रिड संस्कृती आली त्याच्यामुळे निर्माण झाला आहे. एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण टुवर्ड्स फास्ट फूड चाललो आहोत. तर पिझ्झा बर्गर ही संस्कृती जास्त प्रमाणात वाढत चालली. त्याच्यामुळे बेकिंग सोडाज किंवा बेकरी प्रॉडक्ट्स असू देत किंवा फटाफट तयार होणारे प्रॉडक्ट्स असू दे याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी असते फार कमी असते. त्यामुळे आपण असं म्हणूया की शरीरामध्ये जाण्यासाठी कच्चे पालेभाज्या फार महत्त्वाच्या. त्याच्यामध्ये आपल्याला मल्टीविटॅमिन्स मिनरल्स मिळतात. प्रोटीन्स फार गरजेचे आहे कारण की केस हा प्रोटीनने बनलेला आहे, केराटिनने बनलेला आहे. त्यामुळे प्रोटीन्स फार महत्त्वाचे आहे आणि दररोज ॲटलिस्ट 1 किंवा 2 फळं खाणं गरजेचं आहे. हे जर आपण योग्य प्रमाणात घेतले तर प्रमाण जे आहे केस गळतीचं एकतर कमी होणार आहे आणि लवकर येणारा टकलेपणा जो आहे तो आपण काहीतरी दिवस पुढे ढकलू शकतो. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सगळ्या आपल्या प्रेक्षकांना पण हाच प्रश्न असेल की हेअरफॉल जो होतो तो व्यवस्थित आपण ऑइलिंग न केल्यामुळे किंवा मसाज न घेतल्यामुळे होतो, तर हे कितपत खरं आहे याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगाल? बघा, आपण भारतीय संस्कृतीमध्ये युजली प्रत्येक एरियामध्ये ऑइलिंग हा घराचा एक इसेन्शियल पार्ट आहे. अंघोळ केल्यानंतर किंवा रात्री स्त्रिया झोपताना ऑइलिंग करतात. ऑइलिंग जे आहे ते बेसिकली आपल्याला मॉइश्चरायझर मेंटेन करण्यासाठी, स्किनची लॅक्सिटी मेंटेन करण्यासाठी किंवा असं म्हणूया की जो ड्रायनेस आपल्याला आता हिवाळ्यामध्ये जाणवतो आहे तो ड्रायनेस होऊ नये म्हणून ऑइलिंगचा जास्त उपयोग होतो. पण असं म्हटलं की फक्त ऑइलनेस केस गळती थांबेल का, तर नाही. तर ऑइलिंगमुळे केस गळती फारशा प्रमाणात थांबत नाही. जे काही आहे 5-10% प्रमाण जे आहे ते मॉइश्चरायझेशन आणि प्रॉपर हेल्थ मेंटेन केल्यामुळे होऊ शकते. बट ॲज सच ऑइलिंग तुमचा अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये टकलेपणा जर असेल तर तो थांबू शकत नाही कुठल्याही प्रमाणात. बिकॉज हे जेनेटिक आहे, हे रिलेटेड टू हॉर्मोन आहे. त्याच्यामुळे तो विषय नसतो. बऱ्याच वेळेस आपण मार्केटमध्ये ॲडव्हर्टाईजनंतर शॅम्पू विकत घेतो की जे अँटी हेअरफॉल शॅम्पू म्हणून असं प्रसिद्ध असतात. पण त्यानेसुद्धा एवढा फरक पडत नाही कारण की आपल्याला केसांच्या मुळांशी ट्रीट करणारे गोष्टी करायच्या असतात. बाहेरनं केसांना शॅम्पू लावल्याने केस गळती फारशी काही कमी होत नाही. फक्त केसांमध्ये येणारा डॅन्ड्रफ असू देत किंवा ड्रायनेस असू देत त्याच्यावरती त्याने ट्रीटमेंट होऊ शकते. पण असंच केस गळती थांबत नाही. ओके, आता डॉक्टर, तरुण वयात मुलांना अनेक वाईट सवयी असतात, तर त्याचा हेअरफॉलशी काही संबंध आहे आणि वैज्ञानिकरित्या हे काही प्रूफ झालं आहे का? वाईट संबंधी म्हणायचं असलं तर स्मोकिंग आहे, तुमचं अल्कोहोल आहे किंवा काही लोकांमध्ये एक्सेसिव्ह मॅस्टुर्बेशन त्या वयामध्ये आल्यानंतर होतं. तर कुठलीही गोष्ट अतिरेक जर करत असेल कोणी पण तर 100% तो प्रॉब्लेम क्रिएट होतो. स्मोकिंग किंवा आपण टोबॅको म्हणूया याने ब्लड सप्लाय कमी होतो. अल्कोहोल जास्त प्रमाणात घेतल्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट होतात. प्रॉपर ॲब्सॉर्प्शन ऑफ न्यूट्रियंट्स होत नाही. लिव्हरमध्ये अँटीऑक्सिडंट जे तयार व्हायला पाहिजे ते प्रॉपर पद्धतीने होत नाही. आणि अशी मॅस्टर्बेशन इज अ नॉर्मल फिनॉमिना. सगळ्यांनाच युजली नॉर्मली ते करतात. पण ज्यावेळेस एक्सेसिव्ह प्रमाणात होतं त्यावेळेस इट डेफिनेटली क्रिएट्स अ स्ट्रेस ऑन द बॉडी अँड इवन मेंटल स्ट्रेसमध्ये बरेच लोक असतात. त्यामुळे तो प्रकार घडतो त्यांच्याकडनं. तर ह्या कुठल्याही जास्त प्रमाणात करणाऱ्या गोष्टी करू नयेत जेणेकरून फ्युचरमध्ये त्यांना हेअरफॉलच्या समस्या उद्भवणार नाहीत. ओके डॉक्टर, महिलांना एंड्रोजेनेटिक ॲलोपेशिया किंवा PCOS या पद्धतीचे जे काही त्रास असतात तर त्याच्यामुळे त्यांचा हेअरफॉल होण्यास असं काही, त्याच्यामुळे हेअरफॉल जास्त होतो असं काही आहे का? याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगाल? एंड्रोजेनेटिक ॲलोपेशिया म्हणजे की फॅमिलियल हेअर लॉस. आपण म्हणतो अँड्रोजन म्हणजे की तुमचा एक हॉर्मोन जो शरीरामध्ये तयार होणार आहे. फिमेलमध्ये इस्ट्रोजन नावाचा मुख्यतः हॉर्मोन असतो. मेल्समध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचा एक मुख्य हॉर्मोन असतो. तर मेलमध्ये ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो की ज्या माणसांना, ज्या पुरुषांना टकलेपणा येतो तो 80% कारणीभूत हा अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया असतो. म्हणजे फॅमिलीमध्ये कुणाला तरी जेनेटिकली बॉल्डनेसची प्रॉब्लेम असतो. तोच म्हणजे वडील टकले आहे त्यामुळे मुलाला टकलेपणा येणे किंवा मामा टकले आहेत त्यामुळे त्यांना टकलेपणा येणे, हे दोन्ही साईडने म्हणजे आईच्या साईडने पण असतं आणि वडिलाच्या साईडने पण असतं. त्यावेळेस काय होतं, DST नावाचा जो हॉर्मोन असतो जो टेस्टोस्टेरॉनपासूनच बनतो त्याचं प्रमाण शरीरामध्ये वाढतं वयात आल्यानंतर आणि हळूहळू केस पातळ होत होत जातात आणि एक दिवस टकलेपणा येतो. तर फिमेलमध्ये सुद्धा DST नावाचा हॉर्मोन हा मुख्य नसतो. पण अशा फिमेल्स ज्यांना PCOSचा त्रास आहे अशांमध्ये त्या हॉर्मोनचं लेवल वाढतं. बाकीचे जे हॉर्मोन असतात प्रोलॅक्टिन वगैरे असतात त्यांचे सुद्धा इम्बॅलन्स होतं
आणि त्यामुळे त्यांनासुद्धा केस गळतीचा प्रॉब्लेम जाणवतो. त्यामुळे PCOSच्या पेशंटला एक तर चेहऱ्यावरती केस जास्त येणे किंवा डोक्याचे केस गळणे हे समस्या उद्भवतात. ओके. आता डॉक्टर हेअर ट्रान्सप्लांट म्हटलं की तुर्की डोक्यात येतं. तुर्कीमध्ये बेस्ट हेअर ट्रान्सप्लांट होतं. पण आपल्या इंडियामधल्या लोकांना तिथे जाऊन ट्रान्सप्लांट करणं एवढं अफोर्डेबल नाही होणार. तर आपल्या इंडियामध्ये पण तशा फॅसिलिटीज तिथे ज्या पद्धतीने होतं त्याच पद्धतीने इथे पण ट्रीटमेंट तशा होतात का? राईट. टर्कीला बेसिकली जिओग्राफिकल लोकेशन छान असल्यामुळे युरोप आणि अमेरिका यांचा सपोर्ट आहे. टर्की एक मिडल ईस्टमधलं देश आहे. त्याच्यामध्ये युजली कनेक्टिव्हिटी फ्रॉम युरोप आणि US UKवरनं खूप छान आहे. तर आपल्याला एशियामध्ये यायचं असेल तर युजली सगळ्या फ्लाईट्स थ्रू टर्की येतात मोस्ट ऑफ द टाइम्स. तर ते सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तिथं त्यांनी काय केलं आहे, त्यांचं प्रॉपर मार्केटिंग आणि गव्हर्नमेंटचा सपोर्ट असल्यामुळे त्यांनी त्या हेअर ट्रान्सप्लांटेशनला प्रॉपर बिझनेस मॉडेल बनवलं आहे. त्यामुळे तिथे एक तर स्वस्तात कम्पेअर टू US आणि UK आणि युरोपच्या, बिकॉज युरोपमध्ये जर तुम्ही सर्जरी करायचा विचार केला हेअर ट्रान्सप्लांटचे तर 10 लाखाच्या पुढे सर्जरीची कॉस्ट येते. तीच कॉस्ट तुम्ही जर टर्कीमध्ये केली तर युजली 3-4 लॅक्समध्ये येते. तर त्यामुळे त्यांना एक अफोर्डेबल डेस्टिनेशन आहे जिथे पोहोचणे सोपं आहे, खर्चिक कमी आहे आणि हॉस्पिटॅलिटी त्यांनी छान मेंटेन केलेली आहे. त्याला त्यांनी टुरिझम म्हणजे आपण ज्याला मेडिकल टुरिझम म्हणतो, इंडियामध्येही बऱ्या प्रमाणात आता येत आहे. तर त्यांनी त्याला टुरिझम हेअर ट्रान्सप्लांटेशन असं त्यांनी नाव दिलं आहे त्याला आणि त्यामुळे तिथे त्यांचा ओढ वाढला आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की फॉरेन मीडिया हा जास्त स्ट्रॉंग आहे इंडियन मीडियापेक्षा, त्यामुळे तिथे त्यांचं प्रमाण जास्त वाढलं आहे. डेफिनेटली इंडियन्स आर मच अहेड ऑफ एनीबडी असं म्हणायला हरकत नाही, बिकॉज वी आर प्राऊड ऑफ इंडियन. आणि इंडियामध्ये खूप छान फॅसिलिटी आहेत, खूप चांगले डॉक्टर्स आहे आणि जो आपण ज्या प्रमाणात हेअर ट्रान्सप्लांटेशन करतो आहोत इंडियामध्ये तेवढं प्रमाण जगाच्या पाठीवर मला वाटत नाही कुठे आहे. त्यामुळे आपल्या डॉक्टरांचा डेफिनेटली एक्सपिरियन्स खूप छान आहे आणि क्वालिफिकेशन पण डॉक्टरांकडे आहे. त्याच्यामुळे आपण कुठेही टर्कीच्या प्रमाणे किंवा त्यांच्या रिलेशनमध्ये जर आपण विचार केला तर आपण कुठेच कमी नाही आहोत. राहिला विषय थोडासा चकाचकी आणि जो मीडियामध्ये थोडासा आपल्याला प्रसार करण्याची गरज आहे ती आपण डेफिनेटली ह्या शोच्या माध्यमाने आणि बाकीच्या मीडियाच्या माध्यमाने करण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि रिझल्टच्या बाबतीत बोलायचं झालं तर डेफिनेटली आपले जे रिझल्ट्स आहेत वर्ल्ड क्लास आहेत. माझ्याकडे येणारा 40% वर्ग हा आता इंटरनॅशनल आहे. 60%च लोक फक्त इंडियातले माझ्याकडे ट्रान्सप्लांट करतात. त्यामुळे मला वाटत नाही की आपण कुठे कमी आहोत. फक्त एवढंच आहे, आपल्याला पब्लिसिटीची किंवा मार्केटिंगची किंवा प्रॉपर एका मॉडेलची गरज आहे जी आपल्याला इंटरनॅशनल लेवलवरती नेऊन ठेवेल. अगदीच. आता डॉक्टर एखादी व्यक्ती जेव्हा प्रिपेअर होते की तिला हेअर ट्रान्सप्लांट करायचा आहे, मग अशा वेळेला हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी जेव्हा ती क्लिनिक निवडते तेव्हा तिने कोणत्या गोष्टी, कोणते घटक डोक्यात ठेवणं गरजेचं आहे? राईट. हा सगळ्यात महत्त्वाचा आज क्वेश्चन आहे की जायचं तर जायचं कुठे, कारण की बऱ्याच फसव्या ॲडव्हर्टाइजमेंट असतात आणि इंडियामध्ये पॉप्युलेशन एवढी आहे आणि एवढे क्लिनिक्स आहेत. नेमकं चांगलं क्लिनिक कोणतं निवडायचं, डॉक्टर निवडायचा की क्लिनिक निवडायचं की टेक्निक निवडायची, याच्या बाबतीत बराच प्रश्न पेशंटच्या मनात असतात. कारण की काय झालं आहे मार्केटमध्ये युजली ट्रान्सप्लांट करण्यासाठी बिझनेस मॉडेल म्हणून इंडियामध्ये बऱ्यापैकी क्लिनिक्सने ओपन केले, चेन्स ओपन झालेले आहेत भरपूर, पण त्याच्यामध्ये प्रॉपर क्वालिफिकेशन असणारे डॉक्टर्स नाही आहेत, प्रॉपर टेक्निक्स नाही आहेत, प्रॉपर सेटअप नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे की डॉक्टरांचं क्वालिफिकेशन काय आहे, चालवणारा डॉक्टरच आहे की अजून कुणी जो बिझनेसमन म्हणून चालवतो आहे, आणि त्या डॉक्टरांचा एक्सपिरियन्स त्या सर्जरीसाठी किती आहे, त्यांचे रिझल्ट नॅचरल आहेत की नाही आहेत हे बघणं फारच गरजेचं आहे. पैशाच्या मागे जाऊन किंवा स्वस्त क्लिनिक निवडताना हे बाकीचे कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता असते. भारतामध्ये आतापर्यंत 3 डेथ रिपोर्टेड आहे जी की लो रिस्क सर्जरी आहे. म्हणजे या सर्जरीमध्ये डेथ किंवा मृत्यू होण्याचा धोका हा आम्ही निग्लिजिबल म्हणजे 0.001% पण नाही कन्सिडर करत. अशामध्ये जर कुठे डेथ होत असेल तर डेफिनेटली हे ब्लॅक मार्केट किंवा ज्या ठिकाणी डॉक्टर क्वालिफाईड नाही आहेत, सेटअप प्रॉपर नाही आहे, अशाच ठिकाणी होऊ शकते. कारण की एक न्यूज दिल्लीमध्ये मी अशी ऐकली होती की ज्याच्यामध्ये सलोनमध्ये हेअर ट्रान्सप्लांटेशन झालं आहे. हेअर ट्रान्सप्लांटेशन ही सर्जरी आहे, इट हॅज टू बी डन बाय डॉक्टर्स ओनली, राईट. पण जर सलूनमध्ये जर ही सर्जरी होणार असेल तर डेफिनेटली तुम्ही विचार करू शकता की एक ते पेशंटचा एक तर अवेअरनेस नाही आहे. या शोच्या माध्यमाने आपल्याला अवेअर करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे डॉक्टरांचं क्वालिफिकेशन आणि सेटअप फारच महत्त्वाचं आहे. त्या किंवा
हे फक्त पैसे 20-25 हजार रुपयामध्ये पण सर्जरी मी ऐकल्यात की होत आहेत हेअर ट्रान्सप्लांटच्या. तर ते कोणत्या लेवलचं केअर करत असतील, कोणत्या लेवलची स्टेबिलिटी मेंटेन करत असतील, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे निवडताना डॉक्टर, क्लिनिक आणि डॉक्टरांचा एक्सपिरियन्स, या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बरोबर. तर डॉक्टर गजानन जाधव यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर गजानन जाधव. त्यांच्यासोबत आपण हेअर ट्रान्सप्लांट, एकंदरीतच केसांच्या समस्या आणि त्यावर कशा पद्धतीने उपचार करू शकतो या विषयावर चर्चा करत होतो. पुन्हा एकदा विषयाला वळूया. तर डॉक्टर, असं एक बरेच जणांचा समज असतो आपल्या प्रेक्षकांमध्ये की ज्या क्लिनिक्समध्ये सेलिब्रिटीज जातात ते क्लिनिक बेस्ट आहे, म्हणजे तिथे ते जातात म्हणले तर ते बेस्टच असेल, असा बरेच जणांचा समज असतो. ते कितपत खरं आहे? म्हणजे त्याच्या कम्पेअरमध्ये बाकीचे जे क्लिनिक्स असतात, भलेही तिथे सेलिब्रिटीज येत नाहीत, पण ते पण तितकेच चांगले असतात का? आता ह्या विषय थोडासा आन्सर करणं फार डिफिकल्ट आहे या विषयाला. सगळ्यात महत्त्वाचं आहे की ट्रान्सप्लांट त्यांनी स्वतः तिथे केलं आहे किंवा नाही हे बघणं गरजेचं आहे. आणि बरेच सेलिब्रिटी फक्त पैसे घेऊन सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट करतात, पण त्या सेलिब्रिटीजने तिथे सर्जरी केली किंवा नाही केली हे बघणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे त्यांचे फोटोग्राफ्स आहेत का त्यांच्याकडे, सर्जरी करताना त्यांचे फोटोग्राफ्स मिळतील का आपल्याला, म्हणजे त्यांचे फॉलोअप्स आहेत का. डेफिनेटली जर कोणतीही सेलिब्रिटी जर तिथे जाऊन स्वतः सर्जरी करत असेल तर डेफिनेटली ते विचार करूनच सर्जरी करणार, पहिली गोष्ट. पण याचा अर्थ असा आहे का की बाकीच्या क्लिनिक्समध्ये सर्जरी केल्याने आपल्याला रिझल्ट मिळणार नाही? 100% नाही आहेत. ज्यावेळेस सेलिब्रिटी कुठे जाऊन सर्जरी करतात त्यावेळेस आपल्याला लक्षात घेण्याची ही गरज आहे की त्या डॉक्टरांचा एक्सपिरियन्स भरपूर असावा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे रेट्स पण मला असं वाटतं की खूप असतात की जे नॉर्मल मनुष्याला परवडण्यासारखे नसतात. कदाचित त्यांचं म्हणजे आपण असं म्हणूया 5 स्टार हॉस्पिटल्स सारखं सेटअप असणार आहेत आणि सगळ्यांनाच परवडेल असं नाही. ट्रान्सप्लांट करताना सेलिब्रिटी ज्यांचं प्रमोशन करतात त्यांनी स्वतः तिथे जर करत असतील सर्जरी आणि त्यांचे रिझल्ट छान असतील तर डेफिनेटली जायला, तुम्ही जर अफोर्ड करत असाल तर जायला हरकत नाही आहे. पण जर अफोर्डेबिलिटी नसेल तर तुम्ही काय करू शकता, ज्या डॉक्टरांकडे रिझल्ट छान आहे तुम्ही जा, त्या डॉक्टरांना 100 फोटोग्राफ्स बघा त्यांच्याकडे ट्रान्सप्लांट केलेले, तुम्हाला तुमच्यासारखं बॉल्डनेस असणारा, तेवढा टकलेपणा असणाऱ्याचे रिझल्ट कसे आहेत, त्यांचे 10-15 त्यांचे तसे पेशंट बघा. जर तशा पेशंटमध्ये तुम्हाला वाटलं की त्यांचे रिझल्ट योग्य आहेत तर डेफिनेटली तुम्ही ते सर्जरी करू शकता तिथे. असं सेलिब्रिटीनी सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे की सेलिब्रिटीनी ते सर्जरी केली असेल आणि अफोर्ड करत असेल जायला पाहिजेत. पण जिथे त्यांनी फक्त प्रमोशनसाठी करत असेल तर थोडंसं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पैसे देऊन प्रमोशन होऊ शकतं हे सगळं. बरोबर. डॉक्टर, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आपल्या डोक्यावरचे केस असतात त्याचं हेअर ट्रान्सप्लांट ठीक आहे, पण भुवया असो किंवा दाढी असो तर याचं पण हेअर ट्रान्सप्लांट होतं का? आता सगळ्यांना मी असं सांगायचं म्हटलं तर सध्या ट्रेंड आहे दाढी ठेवण्याचा. त्यामुळे माझ्याकडे येणारा वर्ग जो आहे 20 आणि 22 वर्षाची मुलं येतात, सर आम्हाला दाढीच नाही आली आहे, पण आम्हाला विराट कोहलीसारखी दाढी हवी आहे, किंवा असं बरेच लोक आज सेलिब्रिटीज जे आहे की दाढीचा ट्रेंड वाढत चालला आहे. तर दाढी लावण्याचं एक प्रॉपर एज असतं की 25व्या वर्षापर्यंत आपण एक्सपेक्ट करू शकतो की दाढीमध्ये स्टिम्युलस जो असतो हॉर्मोनचा, तो स्टिम्युलस झाल्यानंतर दाढी वाढायला लागते. आपण जसं मुशरड्या फुटल्या का असं वयात आल्यानंतर आपण असं म्हणतो. तर ते एक 25 वयापर्यंत आम्ही युजली थांबतो. जर 25 वर्षापर्यंत जर पेशंटला किंवा आपल्या कोणत्या मुलाला दाढी जर नाही आली तर आपण त्यांना बियर्ड ट्रान्सप्लांटेशनचा सल्ला देतो. तर म्हणजे काय की मागच्या साईडचे केस काढून आपण बियर्डला लावतो, म्हणजे डोक्याचे केस बियर्डला लावता येतात आणि तेही तेवढ्या छान नॅचरल पद्धतीने ग्रो होतात. तुम्ही बियर्डमध्ये शेविंग केली तरी ते परत ग्रो होतात आणि नॅचरल पद्धतीने ते वाढतात. त्यामुळे तुम्हाला परत कुठल्या मेंटेनन्सची गरज पडत नाही. बऱ्याच फिमेल्समध्ये युजली भुया पातळ असतात, त्यामुळे ते आयब्रोचं पेन्सिल वापरणे किंवा ते मायक्रोब्लेडिंग मायक्रो शेडिंग करतात. तर अशा केसेसमध्ये आम्ही आयब्रो ट्रान्सप्लांट सुद्धा करतो आणि त्याचे पण रिझल्ट छान असतात. ओके, आता जाता जाता अगदी थोडक्यात उत्तर द्या की जे हे पांढरे होतात, बऱ्याच जणांना त्रास असतो की केस पांढरे कमी वयात होतात, तर ते त्यासाठी काही प्रभावी औषध आहे का? अगदी थोडक्यात सांगा. पांढरे केस युजली परत काळे होत नाहीत. अर्ली एजमध्ये 10-15 वर्षामध्ये मॅक्सिमम 20 वर्षापर्यंत जर केस पांढरे झाले असतील तर त्यांना आपण अँटीऑक्सिडंट मल्टीव्हिटॅमिन्स देऊन बऱ्यापैकी कंट्रोल करता येऊ शकतं. पण वयानंतर 30-35 वर्षानंतर झालेले पांढरे केस परत काळे होत नाहीत. ओके, तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.
तर आजचा आपला विषय होता केसांच्या समस्या आणि त्यावरील उपचार याविषयी डॉक्टर गजानन आनंद जाधव यांनी अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. प्रेक्षकांनो, केसांमुळे आपलं सौंदर्य अधिक खुलतं, मग ते मेल असो किंवा फिमेल. त्यामुळे आपण केसांची योग्य काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. योग्य डाएट घेणं गरजेचं आहे आणि जर का काही कारणांमुळे तुमचे केस डॅमेज झाले असतील, हेअर फॉल होत असेल, त्या संदर्भात कोणतीही तक्रार असेल तर तुम्ही डॉक्टर गजानन जाधव यांच्याकडून ट्रीटमेंट घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरचे नंबर दिसत आहेत, त्याद्वारे तुम्ही यांना संपर्क करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा सी 24 तास.